गोरगरिबांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणाऱ्या पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व बहुउद्देशीय संघाच्या वतीने 14 जुलै रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदान मुंबई येथे लाक्षणिक आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं। या आंदोलनाच्या निमित्तानं पत्रकारांच्या विविध समस्या, राजकीय व शासकीय व्यक्तींमार्फत होणारा त्रास, खोट्या गुन्ह्यांची नोंदणी तसेच पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायकारक कारवायांविरोधात सरकारचं लक्ष वेधलं आहे। राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, राष्ट्रीय महासचिव आर देसाई आणि प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन झालं असून यामध्ये महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत। खोट्या गुन्ह्यांची नोंदणी, पत्रकारांवर होणारा गंभीर अन्याय, राज्यातील अनेक पत्रकारांवर विनाकारण सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करून गंभीर भारतीय दंड संहितेच्या कलम 353 सारखे गंभीर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत। एखाद्या अधिकाऱ्याला बातमी संदर्भात विचारणा केल्यास पत्रकारांवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत। हा प्रकार सरकारी यंत्रणेला काही कर्मचाऱ्यांचा धंदा झाल्यासारखं वाटतंय। पत्रकार एकजुटीसाठी पुढे यावं, संघटनांना आवाहन। पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आहे। पत्रकार वाचला तर देश आणि लोकशाही वाचेल। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि एकजुटीसाठी सहकार्य करावे असं आवाहन संघटनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र सरकारने या गंभीर मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी, खोटे गुन्हे मागे घ्यावेत आणि पत्रकारांवर होणारा अन्याय थांबवावा अशी पत्रकारांची स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे, असं निर्भीड जोशी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी सांगितले। सोबत राष्ट्रीय महासचिव आर देसाई, प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील, विजय हिरे, प्रदेश उपसचिव सोमनाथ मानकर, उत्तर महाराष्ट्र सचिव राजू वैराळ, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रुपेश वराडे, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख प्रफुल्ल मिश्राम, भिका पवार, मीरा भरसाट, अर्चना दीक्षित, सुनीता केदारे, राधा क्षीरसागर, मनीषा कवाकडे उपस्थित होते। निर्भीड ज्योत न्यूजसाठी आशा मोरे, कर्डक, नाशिक।